हे बघ, मी आणि बाबांनी सगळी खोली सजवली आहे. अरे वा. अमोल, अरे बाळा किती छान खोली सजवली आहेस तू. किती छान चित्र काढलीस सगळी. मा, अगं हे आपल्या तिघांचं चित्र, ते बघ. अरे वा. अमोल, मी माघारी आल्यानंतर मला मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. थँक्यू. खरंच मा? हो रे बाळा, मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते, पण मी सगळ्यात जास्त काय मिस करत होते माहितीये? तुझी चित्र आणि आपला स्पेशल मोमेंट. अप्पे, अमोलची अवस्था पण काही वेगळी नव्हती. रात्री अपरात्री दचकून उठायचं पोरग तुझ्या आठवणीत. कांगरून गेलं होतं. अमोल, सॉरी आहे बाळा. यानंतर ना मी तुला सोडून कधीच कुठेच नाही जाणार. मीच तुम्हाला दोघांना माझ्यापासून लांब जाऊनच देणार नाही. काय अमोल? माझे मा बाबा सगळ्यात बेस्ट. काय काय कसला शोध घेताय? अहो, मी ना बापूंकडून एक पुस्तक घेतलं होतं, ते मला सापडतच नाहीये. तुम्ही बघितलं का? पुस्तकाने आपल्या खोलीत? हो. ओना इकडे इकडे. तुला बरं वाटतंय ना? नाही म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तुझ्या हातात मी कधीच पुस्तक बघितलं नाही, आणि आज अचानक पुस्तक कशी शोधायला लागलीस? झाली का तुमची मस्करी सुरू? अहो, मस्करी नाही करतो मी. मला खरंच प्रश्न पडलाय. मेकअप, रील, नव्या साड्या, अशा सगळ्या प्रभावाखाली असलेली माझी देखणी बायको अचानक पुस्तक कशी काय वाचायला लागली? का बसावं तुम्ही, काही काय बोलताय? मी ना ते काय? अहो, मी ना आता थोडं जबाबदारीने वागायचं ठरवलंय. ए बाळा, तुला खरंच बरं वाटतंय ना? ताप नाही आला? मला आला असेल. मला पण नाही. गा बसाव, ते माणूस आहे. मी तुम्हाला काहीतरी चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण नाही, तुमच्या मनाला जे वाटतं ते तुम्ही बोलताय. शांत हो. इथं बस बरं. बस. हे काय नवीन खूळ डोक्यात घेतलंय? अहो, खूळ नाही हो, पण मला खरंच असं वाटतंय की थोडा अल्लडपणा कमी करून पुस्तक वाचणं, घराकडे लक्ष देणं, घरातल्या जबाबदाऱ्या घेणं, याच्याकडे मला लक्ष द्यायचंय. बर, असं अचानक का वाटतंय तुला? हो, अचानक नाही हो. मागच्या काही दिवसात वंस नव्हते ना घरी, तर त्या दिवसांनी मला खूप काही शिकवलंय. अहो, त्या नव्हत्या तर आपला आधार गेल्यासारखं वाटत होतं. हो, पण आता दीदी आल्या की परत. अहो, पण मला असं वाटतं आपण लहान आहोत ना, म्हणून आपल्याला सगळे सांभाळून घेतात. आणि वंसनी तर माझ्या कित्येक चुकांकडे दुर्लक्ष करून मला समजावून सांगितले. आणि जर तोच सांभाळून घेणारा व्यक्ती जर इथं नसेल ना, तर त्याचं वेगळंच ओझं आपल्यावर पडल्यासारखं होतं. खरंय, चुका करायला तर संधीच नाही असं वाटतं बघ. कारण सांभाळून घेणारा माणूस नसतं जवळ. अहो, म्हणूनच मी ठरवलंय, माझ्यामुळे वंसांना किंवा इतर लोकांना मी कसलाच त्रास नाही होऊ देणार. आता तुम्ही बघाच मी कशी हुशारीने वागते ते. मिस्टर माने, आता काय झालं? बघ, मला तुझं सगळं पटतंय, पण एक सांगू का? तू जशी आहेस ना तशी चांगली आहेस. अल्लड आहेस, भाबडी आहेस म्हणून तू मला आवडतेस. हे सगळं सोडून दे ग. हो, काही काय बोलताय तुम्ही? खरं बोलतोय मी. हे बघ, फसवणूक त्याच माणसाची होते ज्या माणसाच्या मनात दुसऱ्याबद्दल वाईट काय नसतं. लय भोळ्या मनाची असतात बघ ती माणसं, त्यापैकी तू एक आहेस. हो ना, तू खरंच लय निर्मळ मनाची आहेस. म्हणजे पुस्तक वाचणं, जबाबदाऱ्यांचा विचार करण्याची काहीच गरज नाही असं म्हणायचंय का? तू आता ठरवलं तरी ते होणार नाही. त्याला पण एक वेळ काळ असतो मोना. ओ, का नाही होणार?
मिस्टर माने, आता तर मी करूनच दाखवणार, तुम्ही बघाच. बर, जबाबदारी घेणं कशाला म्हणतात सांग बरं. तर ऐका, आपण एखादं काम किंवा एखादी गोष्ट ती आठवणीने किंवा प्रामाणिकपणे करणं यालाच जबाबदारी घेणं म्हणतात. कळलं? वा वा, क्या बात आहे मोना मॅडम. अहो सकाळी वाचायला घेतलेलं पुस्तक कुठं ठेवलं हे आपल्याला संध्याकाळी आठवत नाही आणि निघाला जबाबदारी घ्यायला. अहो जबाबदारी घेण्यासाठी आपण तयार आहे की नाही ह्याचा तरी विचार करा आधी. अहो तुम्ही ना, आपली बायको काहीतरी करायचा प्रयत्न करतेय, स्वतःमध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करतेय, पण नाही, तिचं खच्चीकरण कसं करता येईल याच्याकडे तुमचं लक्ष आहे. हे बघा, मला ना तुमच्या नादालाच नाही लागायचंय. तुम्ही जाओ इथून. अगं अगं मस्करी केली ग मी. काय मस्करी? बरं ठीक आहे, तुझे ठरवलंय ना ते आपण जोडीनं करू. आपण आत्तापासूनच सगळ्या जबाबदाऱ्या घेऊ, म्हणजे दीदीचा आणि घरातल्या सगळ्यांचा त्रास कमी होईल. म्हणजे तुम्ही मला मदत करणार? हा मग. आणि अजून एक, जरा 2 पावलं तिकडे जा. काय? जा तरी. 1 2. तुझे पुस्तक शोधतेस का नाही ते त्या गादी खाली आहे. अहो तुम्ही ना, अहो थांबा हो तुम्ही. अहो बापू, अहो आता एकदा आसगावला जाऊन यावं असं वाटायला लागले बघा. हो त्यात काय मग. हा राणी काढायची आणि जाऊन यायचं, असं किती वेळ लागतोय जाऊन यायला. एकदा काही इथलं सगळं मार्गी लागलं ना की मग जाऊ बघा आपण. खरंय विनायकराव. अर्ध्याच्या नापीच्या कामाची घडी बसली की आपण मोकळ. होय हो विनायकराव. अहो या सगळ्यात दिप्याचं आणि स्वप्नील सरांचं कामाकडे दुर्लक्ष झालं होतं, पण आता ते कामाकडे लक्ष द्यायला लागले. सगळं व्यवस्थित होईल. बापू, अहो गेल्या महिनाभर तुम्ही जे काही सहन केलं ना त्याबद्दल खरंच मला तुमचं लय कौतुक वाटतं. अहो तुम्ही शेवटपर्यंत आशा सोडली नाही आप्पी येणार म्हणून. कसं आहे विनायकराव, बुडणाऱ्याला दिसेल ते हाताशी धरावं लागतं तरच त्याची जगण्याची आशा जिवंत राहते. आप्पे येणारच नाही असं मी म्हटलं असतं ना तर माझी जगण्याची आशाच संपली असती हो. बापू, अहो मला वेगळीच काळजी लागून राहिली होती हो. नाही म्हणजे आप्पी येईल हे माहित होतं, पण अहो मन आहे, शेवटी वाटेल तिकडे झोका घेतो. विनायकराव. हा बापू. अहो कधी कधी वाटायचं आपल्या वाट्याला जे काय आलं ना त्या अर्जाच्या वाट्याला अजिबात येऊ नये हो. नाही विनायकराव. अहो आपल्या आधी बायकोनं जाणं हे काय दुःख असतं आयुष्यातलं, आपल्यापेक्षा वेगळं कोण सांगू शकणार आहे. सुषमा गेल्यानंतर मी अगदी खचून गेलो होतो. आपली आणि दिप्याकडे बघून जिवंत होतो बघा. नंतर अर्जुन, तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि जगण्याला वेगळी दिशाच मिळाली. हा बापू, आप्पीचं काम असं आहे ना की ज्याच्यात धोका नाकारू शकत नाही. पर बापू, आप्पीनं आता काळजी घेतली पाहिजे बरं का. अहो किमान तिनं अमोलचा तरी विचार करायला पाहिजे. बरं झालं तुम्ही विषय काढला. या विषयावर मी तिच्याशी बोलणारच आहे. हो बापू, अमोल आता वाढत्या वयाचा आहे हो. या वयातच त्याला त्याच्या आईबापाची खरी गरज आहे. काम काय हायच हो, पर आता आप्पीनं आणि अर्जुननं कुटुंबासाठी वेळ द्यायला पाहिजे. होय. अहो त्यांना काही समजून सांगायची गरज नाही, दोघं पण समजूतदार आहेत. पण विनायकराव, अहो दोघांना पण कामाशिवाय काहीच मोठं वाटत नाही, ही पहिल्यापासून त्यांची वरड आहे. होय, ह्याच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे बापू. अहो आपली वय झाली आता, हा ह्यांच्यावर आपण कुठवर लक्ष देणार. होय हो, औषधा गोळ्यातनं वेळ मिळेल तवा ना, पुढचं काय सांगता येतंय आपल्याला. बापू एक काम करू, आपण ना दोघांना बी सांगू की तुम्ही तुमच्या कामातनं कुटुंबासाठी थोडा वेळ राखीव ठेवला पाहिजे. आणि त्यावेळी ना आपण त्यांना कामाचं नाव काढू द्यायचं नाही. बरोबर आहे तुमचं. आणि अजून सांगू की जिथं धोका असेल तिथं जास्तीची कुमक आणि सुरक्षा असल्याशिवाय धोका पत्करायचा नाही असा नियमच घालून देऊ दोघांना. हा एक मात्र खरं बरं का बापू, पोरांनी आपलं जीवन सार्थकी लावलं. आप्पीनं ना इथवरचा प्रवास रडत नाही तर लढत केला. अर्जुनचं तर काय वेगळं विनायक. आईचं छत्र डोक्यावर नसताना पोरानं भविष्य घडवलंच की.
हा आता अर्जाचं डोकं जरा सनकी आहे, त्याच्या वागण्यामुळं काही गोष्टी बिघडत गेल्या बापू. पण नाही विनायकराव, आता आपण त्या विषयावर न बोललेलंच बरं. कसं आहे, थोडस लांब राहिल्याशिवाय पण वड लागत नाही माणसाला. तुम्ही मला सांगा, किती भांडले असते, किती वाद झाले असते, पण आप्या आणि अर्जुन एकमेकांशिवाय वेगळे राहिले असते का? खरंय खरंय. आता दोघांनी मिळून ना अमोलला मोठं करा. आता आपण काय हाय काय नाही काय. अहो विनायकराव, असं का बोलताय तुम्ही? अहो परतुंड बघायचे तर आपल्याला अजून. हा अहो लेकरांचं एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना नसता विचार कशाला करायचो? नाही बाप, अहो किती म्हटलं ना तरी शहरामध्ये श्वास हा पिंजऱ्यात कोंडल्यासारखाच असतो. त्याला जर का मोकळा करायचा असेल ना तर गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. अहो तिथं गेल्यावर आयुष्याची 4 वर्षे कमी नाही वाढणारे नक्कीच. कसं भारी बोलला. अहो जाऊ की गावाकडे, त्यात काय एवढं. आणि पार्टनर, अहो विसरला काय, शेती आहे आपली तिकडं. मला जर का तुम्ही शेतात नेणार असाल ना तर परतुंड बघितल्याशिवाय राहतच नाही बघा मी. विनायकराव, अहो मागं वळून बघताना मला काय काय गोष्टी अगदी अशक्यच वाटते. तुम्हाला सांगतो, एक काळ होता ज्या दिवशी मी आपल्यासाठी पुस्तकं घ्यायला दुकानात गेलो होतो. पैसे अपुरे पडले म्हणून दुकानदारानं मला पुस्तकच दिली नव्हती. हताश झालो, पण दुकानदाराला म्हटलं मला काहीतरी काम सांगा. तो म्हटला, आमची पुस्तकाची पार्सल रात्री रेल्वेने येतात, तेवढी आम्हाला पोच केली तर तुमच्या लेकीची पुस्तकं देतो. मला लय बरं वाटलं. मी ती रेल्वेतली पार्सल राणीतनं त्या दुकानात पोच करायचो. विनायकराव, एक दिवस आमच्या दिप्यानं त्या पुस्तकाच्या पार्सलवर पाणी सांडलं. भिजलेली पुस्तकं बघितली आणि दुकानदारानं मला सांगितलं की परत नका आणू आमची पार्सल, अशी भिजवताय पुस्तकं तुम्ही. अहो बापू, खाणाऱ्याला मिळत जातं म्हणतात ना, ते चुकीचं नाही बघा. अहो कुणी किती आपलीला पुस्तकापासून लांब ठेवलं असतं ना तरी पुस्तकाने तिचा शोध घेतला असता. अहो, पोरगीच आहे आपली तशी. खरंय, मेहनत, जिद्द, चिकाटी माझ्या आप्पीच्या अंगी होतीच हो. मी काय फक्त निमित्त मात्र, सगळं यश माझ्या लेकीचंच आहे. हा बापू, आता पोरांचा आनंद बघावा एवढीच इच्छा आहे बघा. हा स्वप्नील आणि रुपाली बद्दल जरा काळजी वाटते. का हो विनायकराव? बापू, अहो अर्जा काय पहिल्यापासून मिळवून खाणाऱ्यातला आहे हो. पण स्वप्नील पहिल्यापासूनच शांत. त्याच्या पदरी देवानं एखादं मूल टाकलं असतं ना तर माझी काळजी मिटली असती हो. स्वप्नीलच्या स्वभावामुळं असेल मी अर्जापेक्षा कणभर त्याच्यावर जास्त जीव लावला. हा पण आता त्याचा वनवास बघितला ना की काळजी वाटते हो. विनायकराव, असं का म्हणताय? आता सगळं चांगलं होतंय ना, पांडुरंग बघतोय. त्याच्या मनात काहीतरी असणार नक्की चांगलं. बघा तुम्ही, सगळं चांगलं होईल. बर चला, उशीर होतोय, झोपूया. चला. अमोल, बास झाला आता. मला बरं वाटतंय. बास झालं. मा, किती लागले ग तुला? तू स्वतःची काळजी घेत जा ना. ती लोक वाईट होती ना बाळा, म्हणून मला असं झालंय. अमोल बाळा, आणि तुला आपल्या माचा स्वभाव माहितीये ना, एखादं काम करायचं मनात ठरवलं की ते काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचं नाही. काम? अर्जुन, अरे कामावरून लक्षात आलं माझ्या. अर्जुन, अरे कलेक्टर ऑफिसला किती काम पेंडिंग असेल. मला लवकरात लवकर गेलं पाहिजे आणि सगळी कामं पटापट संपवली पाहिजे. आप्पे, मी आहे ना, तू टेन्शन कशाला घेतेस? हळूहळू करू आपण. हो अर्जुन, तू आहेस माझ्यासोबत, पण काम तर मला करावं लागणार ना. आप्पे, मी काय म्हणतोय तुला की अगदी माझ्या तुम्ही कामाबद्दल इथे बोलणार आहात का? सॉरी सॉरी सॉरी, खरंच चुकलं. सॉरी म्हण. सॉरी. हा ठीक आहे. मा, मला आज गोष्ट ऐकायची आहे. चला, गुड नाईट.
मीच त्याला गोष्ट सांगणार आहे. आगाऊपणा करू नको, उठ. अरे वा. चला गोष्टीला सुरुवात करूया. ये इकडे. अमोल, तर सिंबाची आई जंगलात हरवलेली असते, बरोबर? बाळोबा, ती जंगलात हरवलेली असताना ना तिला काहीच सुचत नसतं. कुठे जावं, काय करावं. ती त्या जंगलातल्या वाईट प्राण्यांमध्ये अडकलेली असते ना. ती खूप प्रयत्न करत असते बाहेर निघण्याचा, पण तिला काहीच करता येत नाही. पण मा, सिंबाची मा तर ब्रेव आहे ना. हो बाळा, पण त्या वाईट लोकांनी तिला बांधून ठेवलेलं असतं ना. मग ती सिंबाकडे माघारी कशी येते? अमोल, हे बघ बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. जेव्हा सगळीकडे अंधार असतो ना, तेव्हा उजेडाचा एक किरण असतो, तोच पुरेसा असतो. सिंबाच्या माने तोच किरण बघितला आणि तिने पुढे मार्ग शोधला. सिंबाच्या माला सिंबाला भेटायचं होतं ना, म्हणून तिने सिंबाला डोळ्यासमोर ठेवलं आणि स्वतःची सुटका करून घेतली. मा, मी पण असं संकटातून मार्ग काढणार. अमोल, या जगात प्रेमापेक्षा मोठी ताकद कुठलीच नाही बाळ. आपल्यावर किती वाईट परिस्थिती आली ना, तरी लोकांसाठी आपण लढायचं. आणि सिंबाच्या माने तसंच केलं आणि बघ, सिंबाची मा घरी परत आली. यस मा, मला एक गोष्ट खूप आवडली. अपर्णा मॅडम, मी पण एवढे दिवस तुमच्यापासून लांब होतो, लक्षात आहे ना? मग तुला आता वेगळी गोष्ट सांगायची आहे का? नाही, गोष्ट नको अगदीच. मला बाबा, चला झोपतो मी आता. मोना, पेपर नाही का आला आज? अहो बापू, मी नाही बघितलं. तुम्ही बाहेरच्या टेबलावर आहे का, एकदा बघा ना. आई ग बापू, लय दिवस झालं व्यायाम चुकल्यामुळे आहे ना गायला आलो आज. बांजे, अहो जरा झोप पूर्ण होऊन देत जावा माझी. सकाळ सकाळी असा हल्लाबोत नका करत जाऊ. दिप्या, तू पाशी होत चाललायस रे. आळशी नाही होत चालला, व्यायाम सोडून दिला दीप्याने. ए अर्जा, अरे व्यायामाची काय त्याला आस नाही. आळस नुसता अंगात भरलाय त्याच्या. हा, काय राव विनू बाबा, इथं अमोलनं सकाळ सकाळी पळापळ केली माझी आणि तुम्ही मजा घ्या माझी अजून. बाबा, मा कधीपासून व्यायामला येणार आहे रे? अरे अमोल बाळा, तिला बरं नाही ना, थोडं 4 दिवस जरा तिला बरं वाटू दे, मग येईल व्यायामाला ती. मी बरी आहे की नाही हे तू का ठरवतोयस? मला पण करायचा होता व्यायाम. अरे आप्या, अगं तू लगेच कशाला व्यायामाला? थोडा आराम करायचा ना. अहो बापू, मला आता जाग आली आणि बाजूला हे दोघंही नव्हते. कुठेत म्हणून बघत खाली आले मी. मा, तुझ्या आधी आवडली माझा. ए आगाऊ, तू आणि तुझ्या बाबांनी फसवलंय मला. नाश्ता तयार आहे, तुम्ही पटकन आवरून घ्या. हा मोना, काय ग एकटीच धावपळ करतेस? द्या ग, मीच म्हटलं तिला त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे रुपाली त्या आणि तू 4-5 दिवस घर सांभाळ सगळं. हा, पण रुपाली हाय कुठं? अहो वहिनी किचन मध्ये असणार, अजून कुठं? हो नाही, त्या सकाळपासून किचन मध्ये नाही आल्या. आणि मला वाटलं की कदाचित कंटाळून जरा जास्त वेळ झोपल्या असतील. रुपाली जाय नाहीत मग स्वप्नील सर तर दिसले असतील ना, का दोघं पण गायब आहेत? हो, मी सकाळी योगासनसाठी माझ्या बाबांना आवाज दिला होता. अरे, स्वप्नील सरही घरात नाही, रुपाली ताई पण नाही. एवढे सकाळी गेलेत कुठे? थांब, मी फोन करतो. मोठी बाबा आले. अरे दादा, अरे कुठे गेला होता सकाळी सकाळी? काय बोललं नाही, काय नाही? ते मोठी बाबा, हे काय